नमस्कार मंडळी. आयुष्याच्या फांदीवर थोडा वेळ विनोदाचा झुला बांधूया आणि हसत हसत आनंदाच्या आकाशात झुलूया. चला तर सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय ॲको इन्शुरन्स. मंडळी, मुलं म्हणजे देवाघरची फुलं या उक्तीचा खराखुरा अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप. रसिका, रसिका, ए रसिका, 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 हे रसिका बाहेर ये ना. हे पप्पा काय झालं? हा? तू पळत का आला? तू पण चिंटूची चड्डी काढली काय? म्हणजे अरे आम्ही सगळे ना चिंटूची चड्डी घालतो ना तर असंच पळत येतो आणि कोणाला सांगत नाही. मी का काढू चिंटूची चड्डी? काय काय गरज आहे मला? तू खेळ ना गपचूप बाळा, खेळ खेळ तू खेळ. ए रसिका, रसिका बाहेर ये ना लवकर. काय 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 चाललंय तुमचं? कसली एवढी घाई चालली आहे? ऐक 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 इकडे ये. काल आपल्या सोसायटीत जो राडा झालाय बघ. हा, तेच ना, ते 2-4 गुंड आपल्या सोसायटीत घुसले होते आणि आपला सेक्रेटरी घोलप त्याला मारलं, तेच ना. आणि त्याची ती बायको घोलपिंड, ती पण शेजारी उभी होती आणि रडत होती. मी ना मोबाईलवर शूट पण केलंय. रात्रभर बघून मला इतकी मज्जा आली तिला रडताना बघून. ऐक ना रसिका, घेतलीस ना मजा. आता थांब, ऐक मी काय सांगतोय ते. काय झालंय? सोसायटीत आलेत पोलीसवाले. हो. हा, कालच्या प्रकरणाची चौकशी करतायत. त्या घोलपांना मारलं ना तर त्यांना कोणी मारलं, ते गुंड कसे दिसत होते हे सगळं विचारतायत. अहो मग सांगून टाकूया ना. मी बघितलंय, एकाचे असे लांब केस होते आणि एकाच्या गालावर ना असा वार होता. सांग सांग सगळं सांग. लांब केस होते, कुठला शॅम्पू लावला होता, सगळं सांग. अहो अगं बावळट आहेस का? त्या गुंडांना कळलं आपण साक्ष दिलीये तर. इथे नाक्यावरचे गुंड आहेत ग ते. ऑफिसला जाताना कधीतरी गोणीत भरतील आणि मारतील मला. काय बोलता तुम्ही? शांत बस. हे बघ, पोलीसवाले आले तर त्यांना सांगायचं आम्हाला काही माहित नाही. आम्ही काही पाहिलेलं नाही. कळलं? उगाच त्या पोलिसांच्या चौकशीचा वेगळा त्रास होईल आपल्याला. आणि ते गुंड काय साधे गुंड नाही आहेत. कितीही विचारलं तरी सांगायचं आम्हाला काहीच माहित नाही. विषय सांग. येऊ का? अरे या ना. पृथ्वी प्रताप. बरं, चालतंय. पृथ्वी प्रताप का? मीच. या ना साहेब, या. नमस्कार. या साहेब. हे बसन साहेब, या. बसूया. यस. मुलगी खेळतोय. हो डिम्पी. हा डिम्पी बेटा, जा आज जा. पोलीस का आलेत ना, जा आज जा. मग काय पोलीस काका चावताय उगाच? ए बाळा बस खाली. काय होत नाही. पोलीस काका काय करतात? उगाच घाबरवायचं. बस खाली बाळा. हॅलो, खेळतोय डिम्पी. अरे बाय डिम्पी. ओय अरे अय पोरं कशी ना. लहानपणीच मोठे होतात पोरं, आहे ना. अय डिम्पी, काय खेळते? डॉक्टर काय खेळते? डॉक्टर. पोलीस खेळते का? नाही. ए डिम्पी, जास्त बोलत नाही वाटतं. नाही, ती बोलते तशी. ती फार हुशार आहे. ती पोएम म्हणते. बेटा काकांना पोएम म्हणून दाखव. नाही, हे करून दाखव, डान्स करून दाखव. कशाला उगाच कोण आलं पाहुणं की हे करून दाखव ते करून दाखव कशाला? म्हणजे हे बघा, मी इथे डिम्पीचा डान्स बघायला आलो नाही. अय्या, मला नाही नाचता येत. पृथ्वी प्रताप. नाही वहिनी, हे बघा, मी तुमचा पण डान्स बघायला नाही आलोय. अय्या, हे आमच्या दोघींचा डान्स नाही बघायला आले, तुमचा नाच बघायला आले. नाचून दाखव तुम्ही. नाचून दाखव. हो, हे काय? गाठी वर बांधल्या जातात ना, खाली सोडायची हिंमतच नाही माझ्यात. घराघरी मातीच्या चुली आहे. माझ्या घरी याच्यापेक्षा भयंकर आहे. काय नाही, चालतंय. अहो ना, काल ते तुमच्या सोसायटीत तुमचे सेक्रेटरी घोलप, त्यांना मारहाण झाली. काय माहिती का त्याच्याबद्दल? काय पाहिलं का? अरे बापरे, हो का? तुम्ही नव्हता का तिकडे? नाही, आम्ही नाही काही पाहिलं. तेव्हा तर पप्पा तिकडेच उभा होता. त्याला तर घोलप काकांना मालताना पाहिलं डॉक्टर बाहुली. हो, काय झालं, काल गुंड आले होते
आणि एकतल आहे ना असा लांब केसवाला होता आणि एकतल होता त्याला तर इकडे लागलं होतं आणि ना एकतल एवढसाच होता आणि ते काकाला खूप मालत होते आणि पप्पानी पाहिलं आणि मम्माने तर ना आंटी मम्माने तर व्हिडिओ पण केलाय मम्माच्या मोबाईल मध्ये मम्मा तो व्हिडिओ बघून हसत असते हो खरंच हा काय पृथ्वी प्रताप आ आमची डिम्पी डिम्पी पण ना ए बाळा स्टोऱ्या करते स्टोऱ्या तिची खेळते काहीतरी स्टोऱ्या सवयच झाली तिला ए ती. बेटा डिम्पी तू काय खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार आहेस उगाच खोट्या स्टोऱ्या तयार करशील काही खोट्या स्टोऱ्या काय डिम्पी नाही खोट आहे नाही डॉक्टर बावले डिम्पी कधीच खोटं बोलत नाही डिम्पी इज अ ट्रू स्टोल आणि खोटं बोलणं पाप आहे डॉक्टर बावली हा सांगा सांगा हो पटापट काय काय पाहिलं पटापट सांगा आम्ही काही पाहिलंच हो सांगा हो पृथ्वी प्रताप काहीच नाही अरे सांग बोललो ना त्यांनी नाही डिम्पीच्या पप्पाला ओलाला तू नाही, नाही. डिम्पी is a super मेलो 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 अगं, तू मेला हा मेलो 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 अगं किती भारी हा. सुपर पॉवर अरे. यो माय डिम्पी वा 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 छान खेळ चाललाय तुमचा तुम्ही खेळा आम्ही बाहेर हो, आहोत. हो, हो, या इकडे चटा चटा सांगा आता पटकन काय काय झालंय ते हा उगाच लेकरासमोर मारायला लावू नका पटपट सांगा काय ते साहेब ऐका ना लेकरासमोर मारू नका पण हिच्या समोर सुद्धा नका मारू प्लीज है ना तेच बोलतोय ना आता काय होईल तिला कळल की सुपर पॉवर ती पण नाहीये सुपर पॉवर पप्पा पण नाही सुपर पॉवर फक्त एकच आहे है ना पटपट सांगा लवकर 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 सांगा सांगा हो काय काय झालं सांगा सांगतो साहेब काय मी काय केलं घोलपाला कोणी मारलं नाही कसे साहेब दिसत तसं नाही होते? मी ऑफिसला जातो ना हा, साहेब ते जाऊ दे ते सगळं सोडून द्या घोलपाला कसं मारलं नाही साहेब चौकशीला आलं तर माझे खाडे होतील ना मला ते मरू दे घोलपाला कोणी मारलं कसे दिसत होते परवडणार नाही कसे साहेब दिसत होते नाही मला माहित नाही सांगा तुम्ही होतात की तिकडे आता डिम्पीने सांगितलं तुम्ही होतात तिकडे हा म्हणजे मी होतो तिकडे हा. पण ते तिकडे मारत होते तेवढ्या तिकडे आणि मी इकडे उभा होतो तर काही दिसलं नाही साहेब हो दिसलं पप्पाला सगळं दिसलं डॉक्टर बावली हो हवं तर ना मम्मीचा मोबाईल बघा त्यात व्हिडिओ शूट केलाय मम्मीने द्या मोबाईल द्या नाही अहो मोबाईल द्या माझ्या मम्मीला मारीन कान पडत गप नाहीत का आपल्याला काय कळायचंय डॉक्टर बावली काका सारखं सारखं नाही मारणार तू कळलं का गप राहायचं तिकडे लवकर द्या मोबाईल द्या मी का देऊ माझा मोबाईल आणि तसंही एकमेकांचा मोबाईल बघणं चांगलं नसतं हो की नाही हो डॉक्टर बावली पप्पा झोपल्यावर मम्मी पप्पाचं चोलून मोबाईल का बघते डिम्पी फार आगाऊपणा वाढलाय तुझा दोन कानाखाली आवाज काढीन असं कोण शिकवतं तुला बाहेर कोणाकडे काहीतरी शिकून येते आणि हा असं वागते हो या वहिनी इकडे इकडे पोरगे आपलं इकडे अहो, पण- हे बघा हे डिम्पी बाळा हे बघ रडायचं नाही डिम्पी रडाय तू बोलू नको माझ्याची तू माझ्या सुपर पॉवरला ओलाला नाही हे बघ डिम्पी पोलीस काका सॉरी कान पकडून बोल पोलीस काका सॉरी सुपर पॉवर विन ये या बट्टी आपली बट्टी हा ओके बट्टी आपली आले येले अच्छा आले वहिनी द्या मोबाईल द्या पटपट द्या मोबाईल नाही काहीच नाही हो हे बघा मला लेडीज कॉन्स्टेबलला बोलवावं लागलं ओ सुभेदार तिकडे तिकडे ठेवलाय कोण आहे का हो हा हे का लॉक काढा अरे हे गाडवी रे काय लॉक आहे वा वा हा व्हिडिओ ना काय वहिनी आ तिकडे गोलपची बायको रडते तुम्ही हसताय बरं वाटतंय का अजूनही हसताय काय हे लाज वाटते का तुम्हाला आ
अरे तुम्ही फक्त घोलपिणीला शूट केलंय, गुंड काय दिसलंच नाही त्याच्यात. मी बरं ते जाऊ दे, सांगायला पटापट सांगा काय झालं, कसे दिसत होते ते, कोण होते काय, म्हणजे घोलपांचा कोणावर काय ते मॅटर बिटर होता का, कोणावर राग घोलपांचा? हा घोलपावर कोणाचा राग, म्हणजे घोलपविषयी कोणाचं वाईट बोलत होतं, काय बोलत होतं? नाही बोलायचे असं ना, पप्पा वाईट बोलायचे गुलाब काकांविषयी. पप्पा तर बोलायचे डॉक्टर बावली की त्याला ना कुठल्या सारखा मारला पाहिजे आणि त्याला ना असल्या शिव्या घातल्या पाहिजे ना. नाही साहेब, कुत्र्यासारखा मारला पाहिजे म्हणजे असा घोलपविषयी तुम्हीच बोला. नाही कुत्र्यासारखा मारला पाहिजे म्हणजे खरोखरचा कुत्र्यासारखा नाही साहेब. हे घोलप आहेत ते माझ्या वरती राहतात ना, तर त्यांचं बाथरूम लिकेज आहे, तर ते नेमकं आमच्या किचनच्या इथे पाणी पडतं आणि सगळं माठाच्या जवळ पडतो, हा, सगळं चिखल होऊन जातो ना, म्हणून तर मी फक्त- चिडलो होतो एकदा आणि मी वरती जाऊन त्यांना म्हटलं ए काय आहे, तर त्याच्यावरती तो मला म्हटला चल निघ रे, असं तो बोलला. मी घाबरलो आणि मी आलो. ते माझं पहिलं आणि शेवटचं म्हणून मग भांडण. नंतर तुम्ही गोलपांना मारायला पोरं पाठवली? नाही साहेब, अहो, तुम्हीच पाठवली? नाही हो नाही साहेब, नाही. अहो मी कशाला पोरं पाठवू साहेब, ही पोर झाल्यानंतर मी दुसरं पोर जन्माला नाही घातलं. तेवढा दमच नाहीये त्यांच्यात. हो. हा? नाही म्हणजे सोसायटीत कोणाला मारतील वगैरे एवढा दम नाही हो त्यांच्यात. असं कोण? आणि अहो घरात एखादी पाल शिरली ना तर मी मारते, यावरून तुम्ही अंदाज काढा. बरोबर आहे, पण मला असा अंदाज येतो की आता हे जे काय केलंय ते तुम्हीच केलंय गोलपावर. आता डिम्पी, काकांना तुला एक चॉकलेट देणार, पटपट सांगायचं पप्पा काय करतात, काय बोलतात, गोलप काकांविषयी सगळं सगळं पटपट सांगायचं काय काय करतात तुम्हाला पप्पा. चॉकलेट देणार आहे? हा मी देणार. पप्पाला खूप वाईट आहे. आहे ना? पप्पाला माझ्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलेलं आईस्क्रीम पण खाऊन टाकतो. पप्पा खूप वाईट आहे. मी तुला ना अजून 2 चॉकलेट देणार, मला सांग पप्पा काय काय करतो अजून गोलप काकांविषयी काय मला काय. 2 आईस्क्रीम मिळणार. 2 आईस्क्रीम पण तू देणार. देणार ना तू मला? देणार. पप्पा तर ना गोलब काकांच्या टाळची हवा पण घालतो गपचूप गपचूप. काढली नाही, काढली नाही. हो. काढली नाही. मी होते. पोस्ट टिम्पी, टायर मध्ये हवा कमी होती ती मी चेक करत होतो, हिला वाटलं मी टायरची हवा काढतो. नाही. तू काय पंक्चरवाला आहेस, टायरवाला आहेस तू? नाही, साहेब. सगळ्या सोसायटीच्या गाडीच्या हवा चेक करतो. नाही, हा? कोण आहेस तू मग? डिम्पी, काका तुला टॉफी पण देणार. तू टॉफी पण देणार? मम्मी विषयी सांग आता. मम्मी तर ना काय करते, मम्मी ना ते गोलब काकीने पापड घातलेले असतात ना, तर ते पापडला ना तिकडे जाते आणि स्वतः तोलून टाकते आणि मग शानी खाली येते आणि गोलब काकीना स्वतः शिचरते, अरे गोलब बाई तुमचे पापड कसे तुटले? अहो नाही अहो पापड पापड मी का, किती बालिशपण आहे हो, असं मी का करेन उगाचच. कारण तुमचा घोलपांवर राग आहे. आत्ता केस कळली आहे मला, पृथ्वी प्रताप हे आत्ता सगळी केस मला उलगडली आहे. तो घोलप त्याच्या बेसिन मधलं पाणी तुमच्या माठावर पडत होतं, म्हणून तुम्ही वरती जाऊन त्याला दम दिलात, पण त्याने तुम्हाला जुमानलं नाही नाही. ऐकला. म्हणून मग तुम्ही काय केलात, त्याच्या टायरची जाऊन हवा काढली, तरी त्याने तुमचं ऐकलं नाही. मग वहिनी गेल्या आणि त्याने त्यांचे पापड अहो, तोडले. नाही, त्यामुळे हे नाही. घोलपांना कळलं. मग घोलप बोले मी आता जाऊन तुमची पोलीस कंप्लेंट करणार, आणि म्हणून तुम्ही जाऊन त्याला पोरं पाठवली मारायला. नाही. बरोबर? अहो, केस नाही, संपली. अहो, मी साधी नाही, बोलत नाही, नाही. चला, 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 चला. अहो, सर, साहेब, नाही, साहेब, चला, आता बरोबर आठ नाही टाकतो, पाठव- बरोबर बोलाल सगळं. अरे, नाही पाठवली हो पोरं, ती नाक्यावरची पोरं आहे जी स्वतः येऊन मारून गेली त्या गोलपला. तो चंदू नावाचा एक लांब केसाचा पोरगा आहे, त्याने मारलं गोलपला. अहो, मी कशाला पाठवू पोरांना? आणि हा तो दुसरा एक होता गोट्या नावाचा, त्याला इथे वार आहे, तो आला आणि त्या गोलपला मारून गेला. माहितीये, मी बाजलो होतो, मी घाबरलो, माहितीये, मी पळून आलो घरी. मी कशाला पाठवेन हो पोरं? मग हेच सांगायचं ना तुम्हाला, आल्यापासून मी हेच विचारतोय ना. अहो काय झालं, ते जे घोलप होते ना त्यांना मारल्यावर त्यांनी आमच्याकडे येऊन कंप्लेंट केली, वर्णन पण सांगितलं, आम्ही त्या पोरांना पण उचललंय, पण आम्हाला आय विटनेस सापडत नाही. काय होतंय पृथ्वी प्रताप की आम्ही एकदम मेहनत करून गुन्हेगार पकडतो, पण त्यांच्यासमोर साक्ष द्यायला कोण साक्षीदार येत नाही आणि मग गुन्हेगार मोकाट सुटतात. तुमची पण एक जबाबदार नागरिक म्हणून काय जबाबदारी आहे की नाही? हे आता जे बोललात ना तेवढं फक्त मी तिकडे लिहिलेलं आहे, यायचं, नाव लिहायचं आणि सही करायची. हा चला, येत आहे ना? येतो साहेब. डिम्पी बाळा, थँक्यू सो मच, खूप मोठं काम केलं हा बाळा. बाय, काका नंतर भेटणार हा तुला. काका माझं 2 चॉकलेट, 1 2 3 आईस्क्रीम आणि 2 टॉफी. बाळा कसं आहे माहिती आहे, चॉकलेट टॉफी आईस्क्रीम खायचं नाही, दात किडतात, दात दुखतात. हा खायचं नाही ते. जाड्या डिम्पी लोट्या तेलपट्या, तुम्हाला फसवलं. अरे, काय बोलते?
स्वागत ॲज युजल. बघूया हा रसिक काय म्हणतायत. सई, कडक परफॉर्मन्स. रसिका आजचं टायमिंग वाखाणण्याजोगं होतं. येस. पृथ्वी मस्त. ते तिथे मारत होते, मी इथे बघते, फार आवडलं. प्रसाद आउटस्टँडिंग, फारच छान. डिम्पीचं आणि तुझं इंटरॅक्शन फारच गोड होतं आणि तू पण छान होतास. डिम्पी फार गोड होतीस यार, तुझे गालगुच्चे घ्यावेसे वाटतायत शिवा. एकतर खूप गोड दिसतेस आणि म्हणजे तुझ्या तोंडून स्टोरी अशी पुढे जाणार आहे हा एक ट्विस्ट होता माझ्यासाठी तरी. फार मजा आणलीस शिवा. गॉड ब्लेस यू. फारच नॅचरल आणि सहज परफॉर्म केलंस आणि तुझी वेशभूषा केशभूषा सगळंच मला आवडलेलं आहे. शिवाली, तू यांच्या घरातली असलीस तरी तू समीर चौगुलेची मुलगी वाटतेस. त्याचे पण असे बरेचदा असे विग असतात तुझे समीर. पण बेरिंग फार अफलातून होतं शिवाली. फार मजा आली. सुपर. थँक्यू सो मच. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात सोबत शिफ्ट झालाय नवीन घरात. पण त्या वास्तूत त्याला शांती मिळू नये ह्यासाठी तिथे येणार आहे कोकण कोहिनूर ओंकार भोजने. तिघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हाँ राक्या बोल. हेलो राक्या. हाँ अरे भाई किधर है तू. परसों घर पे आ, अपने घर पे पार्टी है. अरे नए घर की पार्टी है भाई. फिर हाँ सगळ्यांना घेऊन ये, सगळ्यांना घेऊन ये. अख्खं मराठी काला मंच घेऊन ये. काय फरक पडत नाही आपल्याला. अरे देणार. अरे भाई तेरा भाई पार्टी दे रहा है, पूरा बंदोबस्त केलाय. अरे जुबान देता हो ना भाई, देगा बोले तो पार्टी देगा. अपना औरों के जैसा नहीं है रे. हाँ आजा परसों नए घर, एकदम टका आजा. गौऱ्या, काय गं? झाली या लिस्ट पूर्ण हा. आणि एकूण 150 जण झालेत. अरे 150 काय 1,500 असेल तरी चालतील. बघू दे. तू चौघांची नावं टाकलीस. कोण? मोठे गोस्वामी खांडेकर चौगुले. त्यांना तर बोलवायचंच आहे आणि दारातूनच दही साखर देऊन घरी पाठवायचं आहे. उमऱ्याच्या हात पण घ्यायचा नाही. अरे काय त्यांना कसं वाटेल रे. त्यांना कसं पण वाटू दे ग, मला भारी वाटेल. बोलवायचं दही साखर द्यायची पाठवायचं, बोलवायचं दही साखर द्यायची पाठवायचं. अरे बाप, मरतो का काय मी. बसली ते मी. अगदी बरोबर बोललास. 5व्या मिनिटाला मरतोयस तू. ए फॅन्सी ड्रेस, तू कोण. हाय, हॅलो, नमस्कार. मी यमदूत आहे. तुम्हाला न्यायला आलोय. 5 मिनिटात तुमची वेळ भरणार आहे. चला. ऐक नाही भाई, नको ना आमची मस्करी करू यार. ह्या एरियात आम्ही नवीन राहायला आलोय, लगेच तू आमची खेचणार काय. हा? हे बघ, तुझ्या नाटकाला यायचं आहे ना, सांग कधी आहे. आम्ही दोघं तिकीट काढून तुझ्या नाटकाला येऊ. ठीक आहे, तू आता ये चल. हे बघा, मी नाटकातला किंवा एरियातला यमदूत नाही, मी स्वर्गातला यमदूत आहे. तुम्हाला न्यायला आलोय. हे 5 मिनिटात मरणार आहेत. बरं, ऐक ना यार, किती वंकस करशील, किती मस्करी करशील. जा म्हणजे तुझा. तुमचा विश्वास बसत नाहीये. अरे सांग बाबा. नाही यार, ही भिंत आहे. नाही ताजमहल आहे. कसा बोलतोय. गौरव, अरे, खरंच भिंतीतून गेले आणि आले. पटला विश्वास. म्हणजे तुम्ही खरंच यमदूत आहे. हो म्हणजे काय. बाबा. आणि हे बघा, हे 5 मिनिटात मरणार आहेत. हा, काय? 5 मिनिटात. 5 मिनिटात. हो. नाही ना, नको नको. नाही नाही, हे बघा, मला सगळी कामं वेळेवर करावी लागतात, त्यामुळे माझा नाईलाज आहे. तुम्हाला काय शेवटची आंघोळ घालायची असेल घालून घ्या. शेवटची आंघोळ? शेवटची अंघोळ तर बॉडीला घालतात ना. हे जिवंत आहेत. ए, तुला कळतं का तू काय बोलतेस ते. ए भाई, खरं सांग ना, कोण आहेस तू, खरं सांग ना. अहो माने, किती वेळा सांगू तुम्हाला, मी यमदूत आहे. मी तुम्हाला न्यायला आलोय. चला आता. एक मिनिट, माने कोण. तुम्ही पारिजात निवास, बी विंग, 3रा मजला, 304. पत्ता बरोबर आहे. हा, पण तुमचा माणूस चुकलाय. म्हणजे आम्ही 1 महिन्यापूर्वी हे घर विकत घेतलं होतं. हा, आम्ही काल शिफ्ट झालोय. परवा आमच्या ह्या घरात पार्टी आहे. तर माने आता इथे राहत नाही. मी असतो मोरे. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाणा माने गावी असतात, तुम्ही गावी जा. पण पारिजात निवास 304. हेच हेच आहे. हा, पण माने तुम्ही माने नाही. नाही, मोरे, मोरे. माने गावी, तुम्ही गावी जा. मोरे आहेत, हा. पण मी अरे गेलो मी बसा. नाही नाही एक मिनिट. गेलो मी. माझी नोकरी गेली. पाणी घ्या, पाणी घ्या. हा?
प्यायलात पण हो अहो तोंड तर लावा. हो आम्ही असंच पितो. आता प्रवासात दमलो होतो ना, तर एका ढगाला बोट लावलं, भोग पडला आणि प्यायलो. बापरे तुमच्यात खूप शक्ती आहे हो. हो पण ती शक्ती आता काही कामाची नाही. माझी नोकरी जाणार आहे. मी ना या आठवड्यात 8व्यांदा चूक केली. माझी गेली, आता नोकरी गेलीच. माझं काही खैर नाही, माझी काही खैर नाही. हे जीपीएस सिस्टीम वाले आहेत ना, हे घोळ घालतात. नालायक आहेत ते. जीपीएस म्हणजे हां तुम्हाला माहित नसेल ना, आमच्या इंद्रदेवांनी ना सगळं डिजिटल करून ठेवलंय. हां म्हणजे आम्हाला ज्यांना न्यायचं असतं ना, त्यांचं नाव, त्यांचा कोड नंबर आणि ते लोकेशन आम्हाला पाठवलेलं असतं, ॲड्रेस. म्हणून मी इथे आलो ना. आता मानेंनी जागा सोडली, हे आम्हाला अपडेट केलं पाहिजे होतं ना. पण हे नालायक हे जीपीएस सिस्टीमवाले ते घोळ घालतात आणि आम्हाला भोगावं लागतं. पृथ्वी असो वा स्वर्ग, वरिष्ठांच्या चुका आम्हा कनिष्ठांना भोगाव्याच लागतात. हो ना. ठीक आहे, या तुम्ही आता. आम्हाला पार्टीची तयारी करायची आहे. वा काय झालं? वा 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 ताई, इथं तुझ्या भावाची नोकरी जाते आणि भाऊजींना पार्टीचे पडले. वा अरे पण परवा एक मिनिट तुम्ही काय म्हणालात आता? पार्टीचे पडले नाही नाही नाही. मला काय म्हणालात? ताई. गौरव मला माझा भाऊ भेटला. ताई ताई तू रडू नकोस. मी तुझी नोकरी नाही जाऊ देणार. नाही ना? नाही. ताई ताई हे घे, माझ्याकडनं हे तुला कडं भाऊबीज. अयो दादा मी तुझी नोकरी नाही जाऊ देणार. हो ना? तू रडू नकोस दादा. नाही ना ताई. ताई तुझ्या दादल्याला थोडंसं मरायला सांग ना. थोडंसं कधी कोणी मरतं का? थोडंसं मला सांग म्हणतो. ते बघा, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? थोडंसं मला म्हणजे काय करूया आपण ना, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो, पटकन घेऊन जातो आणि तासाभरात आणून सोडतो. म्हणजे काय होईल, तिकडे चित्रगुप्त आहे, त्यांच्याकडे ना थंब मशीन आहे. तुमच्या थंब इम्प्रेशनमुळे कळेल की मी ज्याला न्यायला आलो होतो ते तुम्ही नाही आहेत. म्हणजे कळलं, तुमचा आयडिया आणि तुमचं नाव त्यांना कळेल ना, मग ते तुम्हाला सोडतील. आणि त्यांना हेही कळेल की चूक माझी नाही, त्या जीपीएस सिस्टीम वाल्यांची आहे. लग्नाला गेलाय हो कामचोर, यांना बरी सुट्टी मिळते. परमनंट नोकरीवाले ना, आम्ही कॉन्ट्रॅक्टवाले. घ्या राबवून. आता मस्त लग्नात त्या बुंदीवर ताव मारत असेल. अय्या म्हणजे तिथे स्वर्गात पण बुंदी बनवतात. बरं पडतं ना, पटकन होऊन जातं. लग्नाचा मेन्यू काय असतो? काही नाही, तुमच्यासारखाच. वरण भात, मसाले भात, 2 भाज्या, पुरी, गुलाबजाम आणि बुंदी. अय्या, तेच असतं का? गौरव ऐक ना, आपण आपल्या पार्टीला पण हाच मेन्यू ठेवूया का? करूया. नाही पण तू आता मरणार आहेस ना, तुझ्या दशक्रिया विधीला ठेवूया हा मेन्यू. ए आबाडाबा जब्बा, तुला कळतं तू काय बोलतेस ते? हा तुला कळतंय का? बुंदीचे लाडू खायचे होते. जरा गप्पा बस का. हो ऐका ना, तुमचा खरंच काहीतरी घोळ होतोय. नाही. मी तो नाहीये. ऐका ना ऐका ना, बघा असं थोडंसं म्हणण्यात ना तुमचा फायदा पण आहे. काय? म्हणजे बघा, आता चूक आमची आहे का नाही, आमच्या चुकीमुळे तुम्हाला नाहक त्रास झालाय. तिथे जाऊन तुम्ही तसं सांगा, चूक तुमची आहे, मला त्रास झाला, माझा वेळ वाया गेला, मला कॉम्पन्सेशन पाहिजे. हा म्हणजे कॉम्पन्सेशन मिळेल ना. म्हणजे काय, तुम्ही दीर्घायुष्य मागू शकता, तुम्ही खूप पैसे मागू शकता. अहो एवढंच कशाला, तुम्ही तुमची देहयष्टी बदलून घेऊ शकता. होय हो, म्हणजे हाईट, चेहरा, बॉडी, रंग, आवाज, काय हवं ते मागा, ते देतील तुम्हाला. त्यांना द्यायला लागेल. हा बुंदीचे 2 लाडू मिळतील का? तो काय इडलीवाला आहे? अरे तू संध्याकाळी 4 वाजता पण आला. असं आहे का? हा? बस ना जरा, गप्पा बस ना. तुला कळतं तू काय बोलतेस ते? बुंदीचे लाडू. गप. हो ते देतील, खरंच देतील. तुम्ही फार विचार करू नका. अशा संध्या वारंवार मिळत नाहीत. या संधीचं सोनं करा. चला ना, अगदीच खाली नाक्यावर जाऊन खारी घेऊन येतोय असा विचार करा आणि पटकन जाऊन येऊया. तासाभराचा प्रश्न आहे हो. प्लीज मानेबाई सांगा ना. अरे माने नाही, मोरे. मोरे 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 प्लीज चला ना. पण तुम्ही जे सांगितलंय ते सगळं मला मिळेल. हाईट, बॉडी, रंग, चेहरा सगळं मिळेल मला. अलबत. त्यांना द्यावंच लागेल तुम्हाला. काय? म्हणजे येत आहे ना? हो. निघाली स्वारी स्वर्ग दरबारी, निघाली स्वारी स्वर्ग दरबारी, मोरेंची सोबत न्यारी, त्यात मी यमदूत लय भारी. जाऊ दे. हे काय? अहो हे तुमचं शरीर. अयो, मी फक्त तुमचा आत्मा काढला ना, शरीर इथेच राहील. आपण तासाभरात जाऊन येऊ, म्हणजे तुमचा आत्मा तुमच्यात. आणि आणि काय?
आणि तुमचा आत्मा तुमच्यात. चला नाही नाही, सगळं व्यवस्थित होणार. ताई ताई येतो आम्ही. बाय दूध भाऊ. येतो आम्ही. चला चला चला. हो आता आत्मा आहात ना, मग चला ना इथून, घ्या ना मजा जरा. चला. भिंतीच्या पलीकडे आलो. हो ना. वा वा वा. चला जायचं. चला. तुमचा रेडा कुठं आहे? रेडा. ते तुमच्याकडे वायरी भरपूर आहेत ना, हा. रेड्याची शिंग अडकतात. हो, त्यात ते तुमचे दिवसागणिक वाढत जाणारे 2G 3G 4G 5Gचे रेडिएशन्स धसकाच घेतला त्याने. रेडिएशनमुळे रेडा रेडीच होत नाही. म्हणजे स्वर्गातल्या रेड्याला पण रेडिएशनचा त्रास होतो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं फक्त तुमचे पृथ्वीवरचेच प्राणी पक्षी रेडिएशनमुळे मरतायत? म्हणून मी रेड्याला आणलं नाही. चला आपल्याला चालत जायचंय. एवढ्या लांब स्वर्गात? हो, 1700 आकाशगंगे पल्याड जायचं झालं ना तरी आपण तासाभरात जाऊन येऊ शकतो. तुमचा स्पीड आमचा स्पीड वेगवेगळा आहे. हो काय? बरं, रेडा काय आम्हाला स्वर्गापर्यंत नेत नसतो. आम्ही रेड्यावर बसतो आणि रेडा ढगावर बसतो. तुमच्याकडे कशी कॅब सर्व्हिस आहे, हा, तशी आपल्याकडे वेट क्लाउड, ओला ढग. ढग बुक करायचा आणि प्रवासाला सुरुवात करायची. मी लगेच बुक करतो. अरे आला बघा ढग. आला. चला पटकन पटकन. नीट. वा वा वा. नीट सांभाळून बसा. ओला ढग आहे. कसलं भारी वाटतं यार. बरं, OTP टाकतो. हा. बर. हा. वा वा. मग मजा येते ना? हा, एकदम भारी मजा येते. वा वा वा. वा 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 वा. बरं, गडबडीत विचारायचं राहिलं. काय हो? काय करता तुम्ही? मी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात स्किट करतो. ते जाऊ द्या, काम काय करता? अहो मी तिथे ऍक्टर म्हणून काम करतो. बापरे. हा. तरी बघतात लोक कार्यक्रम? पृथ्वी म्हणजे नवलच आहे. मस्त मजा येते. हा, म्हणजे काय? मी काय म्हणतो, म्हणा. तुम्ही सांगितलेलं मगाशी ते हाईट बॉडी वगैरे ते सगळं मिळणार आहे ना? बघू का आताच? म्हणजे आम्ही कधी खोटं बोलतच नाही. खोटं बोललो तर आत्ता माझं डोकं फुटेल. ए, अकला पिकला आहेत का नाही? हा, इकडे कुठे मोर्चे करताय? हे तुमचं पृथ्वीवाल्यांचं असं आहे, विमानातून आंदोलन करतायत. आधी काळजी घ्यायची ना, नको त्यांना निवडून देता मग आंदोलन करत बसता. मला ना वनीची जाम आठवण यायला लागली. हो ना. 1 मिनिट पण माझ्याशिवाय राहू शकत नाही. काय करत असेल बिचारी काय माहिती. आता बायको म्हटल्यावर आठवण येणारच. हो ना. तुम्हाला बघायचंय का तिला? मी बघू शकतो? अहो, यमदूत आहे मी तशी व्यवस्था करू शकतो. हे बघा. बघू. अरे वनी. बघा. अरे बापरे. वनी ही पॉपकॉर्न खाते का रे? बराच वेळ एकटं बसून कंटाळली असेल. काय करेल बिचारी. गौरव, तुझा फोन वाजतोय, उठ. हे, माझा फोन. गौरव, माझा अरे. अरे हा. तू मेलायस ना? हसते काय रे? हॅलो, काय? प्रसाद पार्टी देताय? फायनली वेणू वेणू ठरला. ए भाई भाई तू काय पण कर, मला खाली पाठव. मला खाली पाठव. अरे येड्या, तुला माहितीये का प्रसाद ओग पार्टी देतायत. जर मी पार्टीला गेलो नाही ना तर माझं जगणं निरर्थक आहे यार. मला खायला प्यायला नाही मिळालं तरी चालेल, पण मला ना एकदा डोळे भरून बघायचं आहे की प्रसाद ओग कशी पार्टी देतायत. भाई मी एकदा का ती पार्टी अटेंड केली ना मग मी मरायला मोकळा. हे बघा. हा, मग मी तुमचा ऍड्रेस शोधून तुमच्याकडे येईल. पण प्लीज मला त्या पार्टीला जाऊ द्या. नाही, जाऊ द्या. असं अर्ध्यातून परत माघारी फिरता येणार नाही. मी तुम्हाला 1 तासात सोडतो, मग सगळ्यांना काय ते भेटून घ्या. नाही सोडणार. नाही मी सोडणार. तू उडी मारेल ना खाली. हे बघ, उडी मारशील तर तसाही वरच येशील. कळतंय ना? आता माझ्या बरोबर आहेस. आत्ता माझ्या बरोबर आहेस म्हणून तुला सूट मिळेल. नाहीतर 80 दशलक्ष योनी भटकत फिरशील. कळलं? हं? काय रे कुठेतरी वाचवा रे मला. मी कुठे बसलो यार. नीट बस, ढगावरून पडशील खाली. आता अजून कसा बसू? नमस्कार साहेब. साहेब साहेब नमस्कार. ओ, साहेब ते साहेब आहे, त्यांच्याशी काय बोलू नको. तुमचे मोठे साहेब आहेत. हा, मोठे साहेब. माता गेला. साहेब अरे, ऐक ना. साहेब साहेब ऐक. नमस्कार साहेब नमस्कार. काय? ओ ऐका ना, ह्याने मला ना जबरदस्ती किडनॅप करून आणले. हो इथे बघा. नाही, नमस्कार साहेब. लाजताय कसले बघा इथे बघा. हे भोजने दूध तुम्ही.
हा तुम्ही म्हणजे काहीतरी घोळ घातलाय. काय काय प्रॉब्लेम काय? हो ह्यांना आहे ना माने नावाच्या एका माणसाला घेऊन यायचं होतं हा? ते मला वरती घेऊन आलेत. हा. दाखवा काय? थंब मशीन दाखवा. थंब मशीन नाही आहे. कुठे? ते रेड्याच्या शिंगात अडकवून ठेवलं होतं. रेडा कुठे? रेडा घरी ठेवला. का? सुचेल मला. रेडा घरी का ठेवला? तो वेळेवर रेडी नव्हता. तो म्हणाला यांचे रोड चांगले नाहीत. नेहमीची रडारड सुरू झाली. मग म्हटलं आपण चालतच राईड करूया आणि ते रेडिएशनचा पण त्रास होतो. झाले झाले रेडे चाळे करून झाले तुमचे. आणि मला काय सांगितलं माहिती का? काय? तुमच्याकडे खूप वायरी आहेत ना, रेड्याची शिंगी अडकतात म्हणून आम्ही आणलं नाही त्याला खाली. हे पण आहे. काय काही सांगाल? हा. काही सांगाल? थांबा ना मी बघतो ना यांचा रेडा कुठे आहे ते. हा. थांबा घ्या. हा रेडा बायको घेऊन फिरते बाजारात. काय चाललंय भोजने? बायकोला नाही म्हणता येत नाही ना. आता तुमचा पण रथ आहे पण तुम्ही ढगावरूनच फिरताय ना. मी याविषयी काही बोललो नाही ते साहेब. ते ते आपण मिटवू ते उगाच आता इथे नको. काही कोणाला काही बोलू नका. हा? मी पण काय कोणाला बोलत नाही. साहेब तुमच्याकडे पण रथ आहे. इथे थंबलाव. उगाच नाही आणलं. काय भोजने? काय? मानेंना आणायचं होतं तुम्ही मोरेंना घेऊन आलात. हा. कसं करायचं मला सांगा तुम्ही. साहेब आता आणलंय ना, ऍडजस्ट करा ना, जमा करा. जमा करा. हा? म्हणजे 70 सुवर्ण मुद्रा तुमच्या खिशात. हा. 70 सुवर्ण मुद्रांसाठी तुम्हाला इथं आणलंयस? एका पर्सनचे यांना 70 सुवर्ण मुद्रा मिळतात म्हणून येतात आणतात कोणाला हे ठोकतात आमच्या माथ्यावर. काय भोजने? मला सांगितलं की तुला वरती चल, हाईट बॉडी वगैरे सगळं मिळणार आहे, मागून घे असं बोलला मला. भोजने तुम्हाला काय पण धाबा मारायला लागलं तुम्ही खाली ते जाऊन. ऐकत नव्हते ना म्हणून त्यांना आम्हीच दिलं. म्हटलं इथपर्यंत कसं बसं आणू आणि जमा करू. आणि काय तुम्हाला काय सुंदर शरीर वगैरे होतं वेगळं रुबाबदार वगैरे. बॉडी, हा हा. काय कोण आहात कोण तुम्ही? आम गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पडा टाळा ना ना. हा, ही जी ओळख तुला मिळाली आहे ना ती ह्या चेहऱ्यामुळे मिळाली आहे. लक्षात ठेव. हा कसं आहे बाबा तू जी काय माणसं कमवली आहेस नाती कमवली आहेस ती ह्या चेहऱ्यामुळे कमवली आहेस. हा अरे हे स्वर्ग म्हणजे काय ना काही नाही रे. स्वप्नांचा आभास आहे फक्त. पण स्वप्न पूर्ण झाल्यावर जो आनंद जे सुख मिळतं ना ते फक्त खाली मिळतं. लक्षात ठेव. बघ ते बघ ते बघ. अरे बापरे बापरे केवढी लोक जमा झाली आहेत. एवढा फेमस आहेस तू? अरे ती मला जाळायला जमा झाली आहेत. अरे बापरे म्हणजे त्याच्या आधी तुला पाठवायला पाहिजे. चला पण मला बघतो या. ऐका ना. अरे मी आहे. अरे माझं ऐका. ए, वहिनी अगं मी आहे. वहिनी ऐक ना माझं. आहे मी आहे वहिनी. तू जिवंत आहे? हा. बघू. अरे जिवंत आहे ना मी. अरे यार मोरे जिवंत आहे. मजाच गेली सगळी. अरे दादा एवढी सगळी तयारी केली होती उचलायची. तू स्वतःला दगड बांधून ठेव. एक दिवस तुला घार उचलून नेईल. होय होय मला वाटलंच होतं तू येशील. पण हे काय तेच शरीर तेच केस ते मला वाटलं असं मस्त डॅशिंग बनून येशील. वने अगं पृथ्वीपासून दूर जाताना मला एक गोष्ट कळली. आपला हा जो देह आहे ना हा जगातला सगळ्यात सुंदर देह असतो. आणि ह्या देहात श्वास असणं ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कळलं? क्या बात है! जोरदार टाळ्या. खूप मजा आली. लई भारी. सई काय म्हणशील? गौरव तुझ्या तोंडी आजच्या काळात रेलेव्हंट असणारं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं आणि ते तू अत्यंत सुंदर एक्झिक्यूट केलंस गौऱ्या. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गॉड ब्लेस यू. वने फार गोड ग. ओंकार मस्त. मला असं वाटतं की या लोकांनी फार सुंदर जग उभं केलं आणि अत्यंत टेक्निकली जे प्रयोग केले तुम्ही की त्यातून शरीर तिकडे आलं आत्मा बाहेर आला दॅट वॉज ब्रिलियंट. म्हणजे आम्ही असे झालो काय फारच सुंदर. त्यासाठी दत्तूसाठी आणि ही आयडिया ज्यांनी युक्ती ज्यांनी गोस्वामी सर. गोस्वामी सर मग काय प्रश्नच नाही.
फार सुंदर आणि त्याला काय न्याय दिला. सुंदर म्हणजे किती स्विफ्टली ते कळलंच नाही. जादूचे प्रयोग चालू आहेत असं वाटलं लिटरली. फार मस्त आणि साऊंड इफेक्ट्स वेळेत आणि छान होते. मजा आली. प्रसादा गौऱ्या, स्किट सुरू झालं तेव्हा पार्टीची तयारी चालू होती आणि तेवढ्यात यमदूत आला, म्हणून मी पार्टी देत नाही. तुम्हाला पार्टी हवी का मी हवा एकदाच सांगावं. फार जबाबदारीने वाक्य पेललीस गौऱ्या, फार मजा आली. शेवटची 2 वाक्य तर फारच दिलखेचक बोललास तू. ओमकार फॅन्टॅस्टिक. ते सगळं ज्या कन्व्हिक्शननी करायला होतं, भिंतीतनं जाणं किंवा ढगावर बसणं, या सगळ्या फॉल्स गोष्टी आहेत, पण त्या तुमच्या कन्व्हिक्शन्सनी खऱ्या वाटायला तुम्ही भाग पाडता लोकांना. ते इतकं अफाट होतं तुझं ठाई ठाई की मजा आली, फार मजा आली. ओमकार राऊत फॅन्टॅस्टिक. वनिता, एखादा नट एखाद्या सोलोलुकीकडे स्वागताकडे जसा हावऱ्यासारखा बघत असतो ना, तशी तू त्या बुंदीच्या लाडवाकडे करत बघत होतीस. इतकं अफलातून होतं तो अख्खा चंक. वंडरफुल, फार मजा आली. मागच्या गिमिक्स पण दोन्ही फॅन्टॅस्टिक. ओव्हरऑल फार मजा आली. वंडरफुल. वा 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 वा. विनोदाचे राजे अरुण कदम आज महाराज बनून बसले आहेत राजगादीवर आणि त्यांची खातिरदारी करण्यासाठी तिथे तयार आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. महाराज महाराज आला, महाराज आला, आला महाराज आला, आला आला महाराज आला, आला आला आला. थांबा. अहो हा वसारा शत्रू असा कसा आला? अजून तुम्ही मला पोहे दिलेले नाही आहेत, मी पोहे खाल्लेले नाही आहेत, मला पोहे पाहिजे. महाराज थांबा, शांत व्हा ना जरा. महाराज शत्रू नाही आलाय महाराज, तुमचा वाढदिवस आलाय महाराज. माझा वाढदिवस झाला पाहिजे. आज तुमचा वाढदिवस आहे महाराज. माझा वाढदिवस झाला, माझा MMHRD आला. महाराज MMHRD म्हणजे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. क्या बात आहे महाराज. माझा उकून 50वा वाढदिवस आला. राणी सरकार, तुम्हाला सांगतो, स्वप्नात सुद्धा मला असं वाटलं नव्हतं की मी उकून 50 वर्ष जगेन. हो ना, आम्हाला सुद्धा असं वाटलं नव्हतं. काय बोलत तुम्ही आता? काहीतरी बोलला तुम्ही. काय बोलत तुम्ही आता? काय बोललात? आमच्या सुद्धा स्वप्नात तुम्ही आला होतात महाराज. हो. तुमच्या स्वप्नात काय करत होतो? महाराज तुम्ही स्वप्नात आला होता. हेच ते तेज 49व्या वर्षी सुद्धा झळकणारं तुमचं राजबिंड रूप. महाराज महाराज मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महाराज. थँक्यू. महाराज आज तुमचा बर्थडे ना, आपण एकदम जंगी सेलिब्रेट करूया. अरे म्हणजे काय, एकदम जंगी सेलिब्रेट झालाच पाहिजे. बरं हा प्रधानजी कुठं आहे? प्रधानजींचा पण आज वाढदिवस आहे ना. मी काय म्हणते, तुमच्या दोघांचा वाढदिवस आपण एकत्र सेलिब्रेट करूया. अजिबात नाही. त्याचा वाढदिवस उद्या परवा तेव्हा कुठल्या तरी असं कोपऱ्यात करा, पण आज माझा जंगी वाढदिवस झाला पाहिजे. प्रधानजी कुठे आहेत? प्रधानजी. आलो महाराज, आलो. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. असो असो असो, विजय असो. पण मी लढाई कधी केलीच नाही, माझा विजय कसा झाला? कधी केला? अहो महाराज, आपला IT सेल तुफान काम करतंय. तुम्ही काहीही काम करत नसताना तुम्ही खूप काम करताय, हे प्रजेला ते सतत सांगत असतात. वा वा, लोकांना वाटतंय ना माझा विजय झाला तर झाला. असू द्या. वा. महाराज, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मी काय म्हणतो प्रधानजी, आमचा वाढदिवस आहे आणि अगदी जंगी झाला पाहिजे आमचा वाढदिवस. आमच्यासाठी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आणा, तो पण महाबळेश्वरून आणा. महाराज नाही, हे बघा, जरा संयमाने घ्या, सबुरीने घ्या. अरे काय सबुरीने घ्या, काय संयमाने घ्या. आम्ही संयमाने हा शब्द मी कुठेतरी ऐकल्यासारखा मला वाटतोय. संयमाने घ्या, कुठे ऐकलं? हा, राणी सरकार आम्हाला रात्रीच्या वेळी म्हणतात की महाराज संयमाने घ्या, संयमाने घ्या. 4 पेग झालेत, आता अजून नका पिऊ तुम्ही.
अच्छा अच्छा तसं तसं म्हणतात पण महाराज अहो राणी सरकार जे रात्री म्हणतात ते आता दिवसाही पालन करायची वेळ आलेली आहे. काय बोलताय काय? अहो काय बोलताय काय म्हणजे वाढदिवस आहे म्हणजे असे हुरळून जाऊ नका जरा दक्ष राहा. आपल्या गुप्तहेरांनी एक टीप आणली आहे महाराज. अरे मग मला काय सांगता? तुम्ही सगळ्यांनी टिप वाटून घ्या हा मला द्या. वेटर आहोत का आपण महाराज? वेटर आहोत. अहो टीप म्हणजे खबर आणली आहे. खबर आणली? म्हणजे काय? काय खबर आहे? शत्रू राष्ट्राने तुमच्या वाढदिवसा दिवशी तुमचा घातपात करायला एक माणूस पाठवला इथे. काय घातपात? महाराजांचा घातपात? राणी सरकार महाराजांचा राणी घात- राणी सरकार महाराज महाराज तुम्ही बसा. ही किरकोळ कामं तुम्ही करू नका. मी आहे ना. तुम्ही बसा. राणी सरकार तुम्ही आता ना हा, उठा 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 तुम्ही उठा. काही काळजी करू नका महाराज. हे बघा काहीही काळजी करायची गरज नाहीये. माझा प्लॅन ए रेडी आहे. रेडी? पटकन सांगा. हे बघा आपल्याला आजचा अख्खा दिवस तळघरात लपून बसावा लागेल. ओके चला. नाही तर माझा वाढून मला केक कापायचा. महाराज शांत बसा. इथे बसा तुम्ही. शांत व्हा. शांत व्हा. मी काय बोलताय महाराज तुम्ही? प्रधानजी. तुमच्याकडे काही दुसरा प्लॅन आहे का? नाही दुसरं प्लॅन नाहीच आहे माझा. बघा तुम्ही असं करू नका. अहो बिकट परिस्थिती आली आहे महाराज. अहो कोणी फितूर निघू शकतं आपल्या राज्यात माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही एजायचं केलं काय होईल तुमचं? जरा ऐका मी काय सांगतोय ते. काय काय? अहो, काय काय हा सेवक आहे ना हा सेवक सुद्धा फितूर असू शकतो. हवा घालता घालता त्यांनी तुमची मान कापली तर? असं होऊ शकतं असं त्यांना म्हणायचंय. चल चल आत जा. आत मला वारं नको. चला आत. आत आत मला वारं नको. चल. अरे डायरेक्ट असं करतो म्हणजे काय? हो सेवकाचं काय घेऊन बसलात? खुद्द राणी साहेब तुम्हाला दुधात विष घालून प्यायला लावू शकतात. प्रधानजी! एक मिनिट. हो हे तर काहीच नाही. काय? महाराज तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचा खून करू शकता माहितीये का तुम्हाला? माझ्यासाठी लांब ठेवा. हात लांब ठेवा. हात मागे ठेवा. नाही महाराज तुम्हाला स्वतःपासून सावध राहायला पाहिजे महाराज. अगदी बरोबर बोललात तुम्ही. एक काम करूया. चला महाराज चला आपण तळघरात तुम्हाला बांधून ठेवूया. हात बांधूया पाय बांधूया. चला 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 लवकर. माझा वाढदिवस आहे ना मला केक कापायचा. काय करतो? महाराज शांत व्हा. शांत व्हा. मी सांगते प्रधानजी. बसा इथे बसा. प्रधानजी काय असं नाही का होऊ शकत? म्हणजे महाराजांना तळघरात न ठेवता इथेच आसपास कुठेतरी ठेवूया आणि आपण त्यांच्यावर लक्ष ठेवूया. नाही असं होऊ तर शकतं पण काय त्या मारेकरीनी जर महाराजांना ओळखलं ना तर तो डायरेक्ट मारणार नाही का त्यांना? एक काम करूया महाराज तुमचं वेषांतर करूया आणि तुम्ही सेवक बनून तुमच्या पार्टीत हजर राहा. काय वाटतं तुम्हाला? मी सेवक वाटेन? चुकीचा प्रश्न आहे. मी राजा वाटेन हा करेक्ट प्रश्न. क्या बात आहे प्रधानजी. अरे म्हणजे काय? अहो एवढ्या भरजरी कपड्यात सुद्धा आपले सेवक तुम्हाला असे करून ऑर्डर देतात की नाही? हो कित्येक वेळा होणारे तिकडे मला बोलवतात काहीतरी सांगतात मी सुमडीत घेऊन येतो. ओके मी सेवक. ओके डन. आपण महाराजांना सेवक म्हणून उभा करू आणि तिकडे महाराज म्हणून वेगळ्यालाच कोणाला तरी बसू. म्हणजे काय होईल मारेकरी जरी आला तरी त्याला मारेल राजाला काही होणार नाही आपल्या. हो प्रधानजी हा काय म्हणजे? अहो तो नायक त्याचा बळी झाला नाही का? तो मरेल ना. तो माझ्यासाठी कशाला देऊ देईल आपला? खरंय. तुम्ही राजा होता? तुम्ही होता का राजा? मी? हा तुम्ही होता का? अहो महाराज तुमच्या अंगावर आलेलं काहीही झेलायला मी तयार आहे. काय राणी सरकार? हो ना. यापूर्वीही अनेकदा तुम्ही अनेक गोष्टी झेलल्याच आहात. काय सांगू राज्याचा महत्वाचा भार मीच झेलतोय. महाराज 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 तुम्ही आज्ञा द्या. मी आजचा दिवस राजा बनायला तयार. क्या बात आहे. कोणी नाहीये तोपर्यंत आपण आपले मुकुट एक्सचेंज करून घेऊ. चला चला द्या करायचं? हो हो. हा चला द्या हे घ्या. Yes. Done? Done, done. Okay, done. Yes. Okay, done. महाराज इथे कुठे बसलायत? सेवक आहात ना अहो, तो तुम्ही? सेवक आहात की नाही? मी राजा आहे आता. तिकडे उभे राहा. अरे विचारलो. इथे उभे राहा. इथे उभे राहा. आता मी राजा. महाराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज. राणी सरकार अरे हे अहो काय करता तुम्ही?
म्हणा शुभेच्छा द्यायच्या तुम्ही डायरेक्ट यांना कशा दिल्या शुभेच्छा? आता हे महाराज आहेत ना, यांचा वाढदिवस आहे. अहो, पण तुम्ही सकाळी ज्या मला शुभेच्छा दिल्या ना त्या अशा नाही दिल्या. आता किती गहिऱ्या तुम्ही शुभेच्छा दिल्या, किती गहिऱ्या मिठा मारला तुम्ही. ए सेवक, सेवक आहेस ना, मग सेवकासारखा वाघ. राजा आणि राणी मधले खाजगी क्षण परत जर या डोळ्यांनी टिपलेस ना, डोळे काढून हातात ठेवेन. महाराज, आपण तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करूया. कोण आहे रे तिकडे? केक आणा. येऊ दे, येऊ दे. केक येणा. आला केक, आला केक, आला. माझा केक मला कापायचा. मला केक कापायचा. मी केक कापणार. मी केक कापणार. ए, चल इकडे, तिकडे. काय काय सांगा. राजाचा केक एक सेवक कापणार हे त्या मारेकरांनी बघितल्यावर डाऊट नाही येणार त्याला? तिकडे चला, तिकडे तिकडे चला, नाहीतर खूप राग येईल मला. जा तिकडे. मी थोडं महाराज, महाराज आपल्याला रिस्क नकोय महाराज. यात बॉम्ब असला तर? चला चला तिकडे चला. काही बॉम्ब बीम असेल फुटला तर आमचा जीव जाईल. तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. महाराज घाबरू नका तुम्ही. तिकडे बसा. मला थोडस लपवा ना महाराज. म्हटलं होतं की नाही तुमचा वाढदिवस राज दरबारात साजरा करणार म्हणून. वा वा वा, मस्त विषय होता आणि छान परफॉर्म केलं. बघूया हा सरसे काय म्हणतायत. सई, छान झाला वाढदिवस, फारच मजा आली. अरुण दादा, तुमची एनर्जी तुफान होती. चेतना, छान दिसतेस, मस्त परफॉर्म केलंस. रावतांचे ओमकार, तुमचा पण परफॉर्मन्स मस्त होता. आणि ह्या फॉर्मॅटमध्ये सगळे इंग्रजी बोलतात ते एक मला फार भावतं बाबा. कन्व्हिनियंट, मस्त. प्रसाद दा. ओमकार आणि चेतना, तुम्हाला मी या फॉर्मॅटमध्ये आय थिंक पहिल्यांदा बघतोय. सो कारण अरुणचा तो काय म्हणू हातखंड आहे, पण तुम्ही दोघांनी पहिल्यांदाच परफॉर्म केलं ते सुद्धा अरुण समोर. सो टास्क होता तुमच्यासाठी, पण व्हेरी वेल डन. मजा आली. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा भरभरून आनंद घ्यायला आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात, अर्थात उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.